नमस्कार मित्रांनो, हे बघा सोयाबीन उन्हानं चालली वाळून आणि हवेनं चालली उडून, असा प्रकार झाला आहे सोयाबीनचा. आणि पीक विमा कंपनीने एक काढलंय नेम. ह्या सोयाबीनची जिओ टॅगिंग झाली पाहिजे की आपण नेमकं क्षेत्र लावलंय किती, का ऊस लावितात आपण ते सोयाबीनच पाहिजे. पण खरं ते विमा कंपनीचं, पण ह्याचं आणखीन जिओ टॅगिंगच नाही तर करणार आहेत का? हे सगळे उडून गेलेच हवेनं, अशी पूर्ण ह्याचे पानं वाळून हवेनं चालली उडून. दुसरा एक प्रश्न, साखर वाढली. साखर 70-80 रुपये किलो झाली. नेमकं शेतकऱ्यानं चहा प्यायचा का नाही प्यायचा? शेतकऱ्याचा माल यायच्या आधीच तर सरकारचा भाव वाढून बसला साखरेचा. नेमकं चहा प्यायचा आहे का नाही प्यायचा मित्रांनो? धन्यवाद.